तर मला खरं सांगा बाबा, हा. एवढी ताकद कुठनं येते? ही माऊलीची कृपा आहे. वाह, ते आपली नाही. क्या बात आहे. मी बिगर पायतानाचीच करतो. आज माझी 68वी वारी आहे. 68वी वारी आहे. हा, आणि साधारण वय काय असेल आता? माझं वय 96 आहे. बापरे, 96 वय. हा, 1928 चा जन्म आहे माझा. बापरे, ते बाबांकडे बघून म्हणजे आता पाहू शकता की निसर्गाची किमया आहे असावी ही. इतकी ताकद आणि मग त्रास होत नाही का अजिबात आता? अजिबात काही त्रास होत आणि नाही. एकटेच आहेत, एकटाच असतो. सोबत कोण नाही वारीला? हा हा, कोणी नाही. असे सगळे वारी सोबत. काय चाललंय बाबा म्हणतात, पळत येत पुढे. आमच्या पायात काही नसतं, आम्ही आपलं तर म्हणतो हळू 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 पण जायचं शेवटपर्यंत. शेवटपर्यंत जातो. खाण्यापिण्याची काय आपदा बिबदा? आपदा बिबदा माऊली एक टायमाला काय नाही, फुल जेवण मिळतं. अजिबात कशा त्रास नाही. त्रास नाही, कधी थंडी नाही, ताप नाही, पायाला कुठं लागलं नाही कधी. हे टाइम आलाच नाही. गोळ्या बिळ्या काही चालू आहेत का? काही नाही. माझे धडती घेऊन बघा. बाबांनी सांगितले गोळ्या बिळ्या काही चालू नाही. एकच गोळी आहे पांडुरंग नावाची, हम्म. आणि त्याच्यावर चाललेत. मग असं आजारी बिजारी पडसाल, आता वय झाले, आराम करायचं घरी? काहीच नाही. अजिबात नाही, वारी करायची. वारी करायची नाही, मला दुखणंच येत नाही कवा. क्या बात आहे. मग आता इथून पंढरपूरवर मग परत घरी जाणार? हा, घरी जाणार, परतीला जाणार. परतीच्या वारीने पण येणार परत? हो. असं गाडी घोड्याने जाणार नाही अजिबात? नाही नाही, अजिबात जात नाही. तुम्ही चोपदाराला ह्याला चौकशी करा. म्हणजे जाताना वारीने जायचं, बाकीचे आम्ही येताना गाडीने जाणार आम्ही आमच्या घरी, तुम्ही नाही? मी आपला दिंडी बरोबरच चालतो. जातानाही वारी करणार आहेत ते, हा. आणि येतानाही म्हणजे माऊलींना घेऊन चाललेत आणि हा. माऊलींना परत घेऊन पण येणार आहेत. हा, अशी ही वारी. तर मला खरं सांगा बाबा, हा. एवढी ताकद कुठनं येते? ही माऊलीची कृपा आहे. वाह, ते आपली नाही. क्या बात आहे. बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या बाबा, इकडे चहा घेऊ आपण जरा, या इकडे बसा.